अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी बघा, लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या निमित्ताने आपण आपल्या देवघरामध्ये किंवा नवरात्रीच्या पूजा मांडणीमध्ये मंगल कलशाची स्थापना नेमकी कशा पद्धतीने करावी त्या बाबतीत मी तुम्हाला आज सर्व प्रकारची माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण कलशाच्या स्थापनेसाठी काय काय साहित्य लागतं तर ते आपण पाहूया. मग त्यासाठी एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्हाला लागेल आणि तो अगोदरच तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू लागेल. ते पूजा साहित्यामध्ये बघा, जेणेकरून त्यातलं हळदी कुंकू, अक्षता, चंदन आपण पूजेमध्ये वापरू शकू. एक वाटीभर अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत, जे न फुटलेले तुटलेले अखंड असावेत. तांदळाला पूर्ण अन्न म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर बघा, कलशामध्ये टाकण्यासाठी काही रत्न म्हणजेच बघा, रत्न म्हणजेच काय तर सुपारी किंवा एक 5 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर एक फूल कलशामध्ये टाकण्यासाठी, त्यानंतर कलशावर वाहण्यासाठी, त्यानंतर देवीसमोर बघा आपण इथे फूल वगैरे लावतो, कलावा घ्यायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला कापूर लागेल. त्यानंतर बघा, तुम्हाला मी पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला घंटीसुद्धा लागणार आहे. तर बघा, हे सर्व तुम्हाला घ्यायचं आहे. एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे, शेंडी असलेला. त्यानंतर रक्षासूत्र, ज्याला आपण कलावा म्हणतो, लाल पिवळ्या रंगाचा असतो, तो कलावा घ्यायचा आहे. त्यानंतर हे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 5 विड्याची पानं, आंब्याची पानं जी आहे ती कलशामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे. ते चैतन्याचं प्रतीक म्हणून ओळखतो. त्यानंतर बघा, दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, दिव्याची पूजा करायची आहे. आणि बघा, कोणतीही पूजा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने सुरू केली तर ती पूर्ण होते अशी मान्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला दिवा लावून हळदी कुंकू अक्षता होऊन मनोभावे दिव्याला नमस्कार करून दीप प्रज्वलनाचा एक मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. हा जो मंत्र आहे, हा मंत्र म्हटल्यानंतर दिवा तुम्हाला डायरेक्ट जमिनीवर सुद्धा ठेवायचा नाही. दिव्याखाली काहीतरी तुम्हाला आसन द्यायचे किंवा थोडेसे तांदूळ तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर बघा, किंवा मग काय करू शकता की आता बघा, बरेच छोटेसे चवरंग किंवा आसन भेटतात, ते सुद्धा तुम्ही दिव्याखाली ठेवू शकता. बघा, ज्याप्रमाणे आपण प्रत्येकाचा मान सन्मान देतो त्याचा असा काहीतरी अर्थ असतोच. बघा, आपल्यापैकी प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश असणं खूप महत्त्वाचं आहे. नवरात्रीमध्ये बघा, आपण जी पूजा मांडत असतो त्या पूजा मांडणीमध्ये सुद्धा मंगलदेवी कुलदेवीचा आपला मंगल कलश हा असायलाच हवा. आपल्याकडे एक वेळ बघा, कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती यापैकी काहीच नसेल किंवा बघा, बऱ्याच जणांना तुमच्यापैकी तुमची कुलदेवता कोण आहे हेच माहिती नाही, तर यासाठी सुद्धा तुम्ही कुलदेवीच्या नावाने एक मंगल कलश अवश्य भरून ठेवू शकता. बघा, लवकरात लवकर तुमची कुलदेवी कोणती आहे तेही तुम्हाला माहिती होईल. कारण कुलदेवीचा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये असणं याचा अर्थ असा आहे की एक प्रकारे तुमची कुलदेवी जिवंत स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये वास्तव्य करते. कारण कलश म्हणजे एक प्रकारचं मानवी शरीर किंवा देवाचं शरीर आणि कलशामधलं पाणी म्हणजे त्या देवाचं, त्या देवीचं जीवनसत्व असतं. या अर्थाने आपण हा कुलदेवीचा मंगल कलश भरत असतो. बघा, कुलदेवीचा मंगल कलश तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेच्या दिवशी कधीही भरू शकतात. आणि बघा, आता लवकरच नवरात्री सुरू होत आहे. समजा तुम्ही त्या दिवशी सुद्धा मंगल कलश भरायचा असेल तर भलेही बघा, नवरात्र कोणत्याही दिवशी चालू होऊ देत, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही त्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश अवश्य भरून ठेवू शकता. बघा, आपल्याकडे आपल्या कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक यापैकी काहीतरी असतंच. त्यांच्या शेजारीच किंवा बघा समोर तुम्ही पाटावरती ठेवून ते भरू शकतात. आणि बघा, त्याची तुम्ही दररोज पूजासुद्धा करू शकता. ज्यांना आपली कुलदेवी कोण आहे हेच माहिती नाही तर त्यांनी बघा, मंगल कलश म्हणजेच आपली कुलदेवी आहे समजून फक्त मंगल कलश भरून ठेवला आणि त्याचीच कुलदेवी म्हणून पूजा केली तरीसुद्धा चालेल. अगदीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर देवघराच्या शेजारी तुम्ही एखादा छोटा पाट किंवा चवरंग ठेवून त्यावरती कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करून ठेवू शकतात. सुरुवातीला बघा, तुम्हाला काय करायचे की तांदळाची आरास करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अष्टदल कमल काढू शकता. आणि जर तुम्हाला अष्टदल कमळ येत नसेल तर मग तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढून घेऊ शकता. कोणत्याही शुभचिन्हांमध्ये बघा स्वस्तिक काढलं तरी चालतं. त्यामुळे आणि समजा तुम्हाला तेही शक्य नसेल तर मग तांदळाची गोलाकार पद्धतीने रास करून थोडीशी ती हाताने चपटी करायची, जेणेकरून बघा त्याच्यावरती मंगल कलश अगदी व्यवस्थितपणे बसला जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला तांदळाचं अष्टदल कमळ तयार करून घ्यायचं आहे किंवा गोल सर्कल करून घेऊन त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला जो तुम्ही कलश स्थापनेचा तांब्या घेतलेला आहे
तो तांब्या त्याच्यावरती पूर्णपणे तांब्याचाच असावा याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि बघा तुम्ही त्याच्यावरती स्वस्तिकसुद्धा काढू शकता. आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर जी बाजूची आपली 2 उभ्या रेषा असतात त्यासुद्धा तुम्हाला मंगल कलशावरती काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून बघा तो स्वस्तिक जे आहे ते चिन्ह पूर्ण होतं. त्यामुळे बघा तुम्ही आता बघा मंगल कलश बऱ्याच ठिकाणी रेडीमेडसुद्धा सजवलेले सुद्धा मिळू शकतात. त्या पद्धतीचा सुद्धा तुम्ही कलश जो आहे तो तुम्ही भरून ठेवण्यासाठी वापरू शकतात. तर बघा बऱ्याच जणांना कसं असतं की कुलदेवी कोण आहे माहीतच नाही. तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत करून घ्यायची असेल तर त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. तांब्याचा, पितळेचा किंवा कोणताही कलश तांब्या जो असतो तो तुम्ही कलश म्हणून भरून ठेवू शकता. तर बघा इतर ज्यावेळेस आपण पूजा वगैरे काय असते त्यावेळेस मग तुम्ही मंगल कलश आहे ना आपण स्थापन करतच असतो. मंगल कलश, दीप प्रज्वलनानेच आपण हे सर्व करत असतो. त्यामध्ये आता मी सांगते काय करायचं ते. कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, चंदन, पावडर, सुपारी, नाणं टाकायचं आहे, फूल ठेवायचं आहे. त्यानंतर पेटचा कापूर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर बघा तुमच्या कुलस्वामिनी ज्या शिवशक्ती आहेत, भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये बघा आरतीमध्ये जसं आपण आपल्याला कापराचा मान आहे त्याच पद्धतीने कुलदेवीची पूजा करताना सुद्धा कापूर आरती अवश्य म्हणावी. आणि बघा कुलदेवीचा मंगल कलश भरत आहोत त्यामुळे पेटता कापूर तुम्हाला त्या ह्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे कलशावरती. आणि नंतर तोच हळीवारपणे तो जो पाणी घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये तो टाकायचा आहे. त्यानंतर तो पाण्यामध्ये विरघळून जातो आणि बघा आपल्या पाण्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा सुगंधसुद्धा तयार होतो. त्यानंतर बघा ते पाणी तुम्हाला घरामध्ये शिंपडण्यासाठी वापरायचं असेल, बघा जेव्हा तुम्ही कलशातलं पाणी बदलता तर त्यावेळेससुद्धा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा सुवास जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. बघा कलशामध्ये आपण जे काही पानं वगैरे ठेवतो, नारळ ठेवतो, थोडंफार ते पाण्यामध्येच बुडालेलं असतं. मग त्याला कधी कधी वास येतो, ते खराब असतं. मग नाईलाजाने आपण ते पाणी जे आहे ना ते झाडाला ओतून द्यावं लागतं. पण मग तुम्हाला बघा काही मंगल कार्यासाठी किंवा घर पवित्र करण्यासाठी, पूजेची जागा पवित्र करण्यासाठी ते पाणी वापरायचं असेल तर तुम्ही कापूर त्यामध्ये अवश्य टाका. भलेही बघा तुमची कुलस्वामिनी कोणती असेल पण मग तिचा कलश भरताना तुम्ही त्यामध्ये कापूर टाकायलाच हवा. बघा चैतन्याचे प्रतीक म्हणून आपण मंगल कलशामध्ये 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं सुद्धा लावण्याची पद्धत आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही लावून घेऊ शकता. आणि त्यानंतर बघा लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला कलावा रक्षासूत्र म्हणतो तोही तुम्हाला बांधून घ्यायचा आहे. बघा तो वासुकी नागाचे प्रतीक म्हणून हा धागा बांधण्याची पद्धत आहे. पूजा सामुग्री ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी तुम्हाला तो अगदी सहज मिळून जाईल. त्यानंतर बघा तुम्हाला 5 पांढऱ्या रंगाचे कच्चे धागे एकत्रित करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या 5ही पदरांना तुम्ही हळदी कुंकू लावायचे, जेणेकरून बघा तो धागा जो आहे तो लाल पिवळ्या रंगाचा दिसेल. हा तुम्ही उपाय कशासाठी करू शकता, जर तुमच्याकडे कलावा नाही भेटला तर हा जो उपाय आहे ना तो तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा वासुकी किंवा नागाचे प्रतीक म्हणून या कळशाच्या मुखाशी तुम्हाला तो बांधून घ्यायचा आहे. आणि बघा नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही वरत्या बाजूला येईल आणि देठ जो आहे तो वरती असेल, अशा पद्धतीने नारळ तुम्हाला कलशामध्ये ठेवायचा आहे. आणि पाणी असलेलं नारळ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि सर्व शेंड्या असतील म्हणजे पूर्ण न सोललेला नारळ या ठिकाणी तुम्हाला घ्यायची नाही आहे. बघा जी नारळाची पुढची बाजू असेल, जी दिशा असेल ती समोर ठेवणार असेल त्या बाजूला तुम्ही कुंकवाचा किंवा चंदनाचा गंध लावावा, जेणेकरून आपली कुलदेवी साक्षात आपल्यासमोर बसलेली आहे असा अनुभव आपल्याला येईल. तर इतकं खूप सोपी पद्धत आहे कलश स्थापनेची. आणि बघा कलश कोणत्या बाजूने ठेवायचा हा जर तुम्हाला वाटत असेल तर कलश बघा बऱ्याच वेळा कुठल्या बाजूला ठेवायचा हा बऱ्याच जणांना माहिती नसतो. त्यामुळे कलश हा आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि गणपती बाप्पांच्या सुद्धा उजव्या हाताला ठेवावा. तर बघा असं तर काही नाही आहे, तुम्ही डाव्या बाजूला सुद्धा ठेवू शकता, उजव्या बाजूला सुद्धा ठेवू शकता किंवा मधोमध जागा नसेल तर मधोमध समोर बाजूला सुद्धा तुम्ही ठेवू शकता. बघा यामागचं शास्त्र काय आहे मी तुम्हाला सांगते. कलश म्हणजे काय तर एक गोलाकार आणि उभट असं पात्र असतं. कौटुंबिक आणि सामूहिक शुभकृत्य त्याचबरोबर धार्मिक विधीमध्ये कलशाला अतिशय प्रतिष्ठेचे मान सन्मान आहे. हे बघा कलशाचे क्षितेंद्र, जलसंभव, पवन, अग्नी, यजमान, कोशशंभव, सोम, आदित्य, विजय असे 9 प्रकार असून विजय कलश हा पीठाच्या म्हणजेच पूजेच्या मध्यभागी स्थापन करण्याची पद्धत आहे. बघा बाकीचे कलश आपण पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, उत्तर किंवा दक्षिण अशा क्रमाने स्थापन करू शकतो. यावरून बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, कलश आपण देवाच्या किंवा देवीच्या डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने स्थापन केला काय किंवा मध्यभागी स्थापन केला काय काहीही फरक पडत नाही. त्यामुळे बघा तुमचा जो काही गैरसमज असेल डाव्या बाजूला ठेवावा की उजव्या बाजूला ठेवा
तो या ठिकाणी आता तुमचा शंका जी आहे तर ती तुमची मिटली असेल. त्यामुळे बघा कलशाची स्थापना करून झाली की कलशाच्या डोक्यावर म्हणजेच नारळावरती थोडंसं हळदी, कुंकू, चंदन, अक्षता, एक फूल ठेवायचं. त्याचबरोबर मंगल स्थापनेचा मंत्र म्हणायचा बघा. ओम कलश देवताभ्यो नमः. ओम कलश मुखे विष्णुकंठे रुद्रा समाश्रिता मूलेत्वस्य स्थितो ब्रह्मामध्ये मातृगणा स्मृता. म्हणजेच काय, कलशामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश त्याचबरोबर बघा मातृगण सुद्धा समाविष्ट आहेत. अशा अर्थाचा हा मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला जर म्हणता येणार नाही तर त्याने ओम कुलदेवताय नमः किंवा ओम कलश देवताभ्यो नमः एवढाच मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर कलशाला तुम्हाला मनोभावी नमस्कार करायचा आहे. कलशाला धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे. घंटीसुद्धा वाजवायची आहे. आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा तुम्हाला ओम कुलदेवताभ्यो नमः किंवा श्री तुळजाभवानी माता नमः किंवा तुमची जी कुलदेवी असेल तर तुम्ही म्हणू शकता. तर तिचं नाव घेऊन तुम्हाला ओम श्री रेणुका देवे नमः, ओम श्री तुळजाभवानी देवे नमः अशा पद्धतीने तुम्ही मंत्र म्हणून त्या दोघांची जी पूजा आहे ती करू शकता. त्यानंतर मंगल कलशातलं पाणी बघा तुम्ही 2 ते 3 दिवसांनी मिळून आठवड्यातून किंवा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या तिथीना बदललं तरी सुद्धा चालेल. तुमच्याकडे बघा कधी सुतक असेल तर सुतक संपल्यावर सुद्धा तुम्ही पहिल्यांदा कलशातलं पाणी बदलून टाकायचं असतं. त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये नवीन पाणी भरायचं. त्यातली सुपारी वगैरे बघा जोपर्यंत खराब होत नाहीत, चांगली आहे तोपर्यंत ती तशीच राहू द्यायची. त्यामुळे बघा जेव्हा ते खराब होईल तेव्हा मग ते एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ती पुरून दिली तरी सुद्धा चालू शकतं. पानंसुद्धा बघा प्रत्येक वेळी लावणं शक्य नसेल तर तुम्ही कलशावर फक्त नारळ ठेवला तरी सुद्धा चालेल. कलशाखाली जे काही तांदूळ असतात जेव्हा बघा तुम्हाला वाटेल की काळपट झालेले आहेत, खराब झालेले, तेव्हा तुम्ही ते पक्ष्यांना खायला देऊ शकतात आणि त्या ठिकाणी दुसरे तांदूळ जे आहेत ते तुम्ही ठेवू शकता. आणि कलशातलं जे काही पाणी आहे ते कापूर टाकल्यामुळे सुगंधित राहतं. त्यामुळे बघा तुमच्यापैकी कोणी कापूर टाकत नसेल किंवा लक्षात राहत नसेल तर बघा त्यांच्या आवडीचा हा विषय असणार आहे. त्यामुळे ते पाणी जेव्हा तुम्हाला बदलायचं असेल तेव्हा ते पाणी चांगलं असेल तर मग तुम्ही घरामध्ये शिंपडण्यासाठी, पूजेची जागा पवित्र करण्यासाठी म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकता. कशालाही तुम्हाला ते वापरायचं नसेल तर मग तुम्ही ते एखाद्या झाडाला घालून दिलं तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्ही हे जे कलशातलं पाणी ज्यावेळेस बदलतात त्यावेळेस कलशसुद्धा बघा चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि बघा पुन्हा याच पद्धतीने तुम्हाला नवीन कलशाची, जसं मी व्हिडिओत सांगितलं त्या पद्धतीने कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल बघा, कलशावरच्या नारळाच्या बाबतीमध्ये बघा नारळ नेमका कधी बदलायचा बघा, जोपर्यंत नारळ चांगल्या अवस्थेमध्ये आहे म्हणजेच त्याच्यामध्ये पाणीसुद्धा भरपूर आहे. पाणी जेव्हा आटेल त्याच वेळेस तुम्हाला नारळ जो आहे तो बदलायचा आहे. त्यावेळेस बघा तुम्ही काय करू शकता, नारळाच्या वरच्या शेंड्या काढायच्या आणि नारळ वाढवायचा. म्हणजेच काय तर तो तुम्ही फोडायचा आहे. त्यामधलं खोबरं जर चांगलं असेल तर ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात. फक्त आपल्या घरातल्या मंडळींनीच ते खोबऱ्याचं जे प्रसाद आहे ते ग्रहण करायचं आहे. म्हणून तुम्हाला जर बघा नुसतंच खायचं नसेल तर मग काहीतरी एखादा गोडाचा पदार्थ बनवून सुद्धा तुम्ही त्यामध्ये या खोबऱ्याचा वापर करू शकता. त्यामुळे बघा तुम्ही नारळ वाढवला आणि समजा तो खराब झाला तर मग तो नारळ पावला असं समजून तुम्ही हे करायचं. मग तो नारळ बघा तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी टाकून द्या की ज्या ठिकाणी कोणी तो ओलांडणार नाही. आणि समजा तुम्हाला असं वाटलंच की कलशातलं पाणी अजिबातच आता म्हणजे बघा आवाज येत नाही आहे, पण त्यातलं पाणी आटलेलं असेल, त्यामुळे नारळ वाढवण्याची इच्छा नसेल, म्हणजेच काय तर फोडायची इच्छा नसेल, त्यावेळेस तुम्ही तो नारळ एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा, नदीमध्ये वगैरे प्रवाहित केला तरी सुद्धा चालेल. आणि कधी कधी नारळाला कोंबसुद्धा येतो, मोड येतो, अशा वेळेस मग तो नारळ तुम्ही एक झाड म्हणून तुम्ही लावू शकता. तो तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून कुंडीमध्ये किंवा शेतामध्ये कुठेही तुम्ही लावू शकता. घराच्या आसपास ज्या ठिकाणी तुम्हाला जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही तो कोंब आलेला नारळ जो आहे तर तो लावू शकता. किंवा मग एखाद्या मंदिराच्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच वेळेला बघा वृक्षारोपण केलं जातं, तिथे सुद्धा तुम्ही तो नारळ एका वृक्षाच्या स्वरूपामध्ये लावून आलात आणि वृक्षारोपणासारखं बघा चांगलं पुण्य जे आहे ते तुमच्या हातून घडेल. त्यामुळे नारळाला कधी कधी तडा जातो किंवा नारळ तडकतो, बरेच असे प्रकार घडत असतात. काही जण गैरसमज करून घेतात की काही अशुभ संकेत असतील का, तर असं काही नसतं. बघा नारळ जे आहे तर ते बघा फळ आहे ते, त्यामुळे बघा त्याच्यावरती वातावरणाचा किंवा जसं जसं ते जास्त दिवसांचं होत जाईल तसं त्यातलं पाणी जे आहे तर ते आटलं जाईल, त्यामध्ये हे जे आहेत ना ते घडणार. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घ्यायचा नाही. शुभ अशुभ संकेत अशुभ संकेत न मानता तो नारळ फक्त तुम्हाला बदलायचा आहे. आणि जेव्हा पाणी संपेल किंवा तडकले वाटेल त्यामुळे तुम्ही तो काय करू शकता, शेंडी जी आहे ती वाढवून घेऊ शकता आणि घरामध्ये प्रसाद म्हणून तो खाऊ शकता.
किंवा एखादा गोडाचा पदार्थसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवू शकता बघा. आणि अगदीच तुम्हाला वाटेल की ते खराब झालेलं आहे किंवा मला ते नाही मोड आलेलं आहे, त्यावेळेस मग ते तुम्ही पर्यायसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या निमित्ताने कुलदेवीचा मंगल कलश कशा पद्धतीने स्थापन करावा त्याबद्दलची तुमचे काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला. आणखीन तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता. आपल्या चॅनलवरती अखंड दिवा कसा लावावा याबद्दलचा व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो सुद्धा जाऊन पाहू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.